मित्रांनो, पुन्हा आपलं या व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये हार्दिक स्वागत. आपण TYBCOMचा जो महत्त्वाचा टॉपिक इन्शुरन्स क्लेम, त्याची जी दुसरी मेथड लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी, तर तो सध्या आपण या ठिकाणी सोडवायला घेतलेला आहे. त्याचा हा दुसरा प्रॉब्लेम. हा प्रॉब्लेम पुणे विद्यापीठाच्या एक्झाममध्ये येऊन गेलेला आहे. तर तो सोडवण्यापूर्वी आपण अगोदर तो समजून घेऊया आणि त्यानंतर मग आपण तो सोडवूया. मी प्रॉब्लेम वाचतो. मिस्टर कपिल देव होल्ड्स अ लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ क्लेम अंडर अ लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी. आणि यामध्ये मग त्यांनी वेगवेगळ्या इन्फॉर्मेशन्स दिलेल्या आहेत. फर्स्ट इन्फॉर्मेशन आहे द अकाउंट्स आर प्रिपेअर्ड ॲन्युअली ऑन 31 डिसेंबर. प्रत्येक वर्षाच्या 31 डिसेंबरला कपिल देव हे त्यांचं अकाउंट तयार करतात. द नेट प्रॉफिट प्लस इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 2018 अमाउंटेड टू ₹2 lakhs. 31 डिसेंबर 2018ला संपलेल्या वर्षाचा नेट प्रॉफिट आणि इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस एकत्रितरित्या त्यांनी आपल्याला 2 lakhs दिलेले आहेत. थर्ड इन्फॉर्मेशन आहे ए फायर ऑकर्ड ऑन 30 एप्रिल 2019. द पिरियड ऑफ इंडेमिनिटी इज 6 months. त्यानंतर कपिल देव यांच्या बिझनेस प्रिमायसेसला 30 एप्रिल 2019ला आग लागते आणि आग लागल्यानंतर जो काही डिसलोकेशन पिरियड आहे किंवा व्यवसाय डिस्टर्ब होतो आणि त्याचा जो कालावधी आहे त्याला आपण इंडेमिनिटी पिरियड असं म्हणतो. तो त्यांनी साधारण 6 महिन्यांचा एवढा दिलेला आहे. पुढे इन्फॉर्मेशनमध्ये ते सांगतात द सेल्स फॉर द इयर एंडेड 30 एप्रिल 2019 वेअर ₹5,24,000. आता बघा इथं 30 एप्रिल 2019ला आग लागते आणि त्याच तारखेला जे वर्ष संपलेलं आहे त्या वर्षाचा त्यांनी सेल्स दिलेला आहे 5,24,000. आणि मी पूर्वी तुम्हाला सांगितलेलं आहे की आग लागली त्या तारखेला संपलेले 12 महिने आहेत किंवा संपलेलं जे वर्ष आहे त्या वर्षाचा जो सेल्स असतो त्याला आपण काय नाव देत असतो? स्टँडर्ड सेल्स. तर हा 5,24,000 हा आपला स्टँडर्ड सेल्स आहे. अँड फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 2018 वेअर ₹5 lakh. आपलं अकाउंट दरवर्षी ॲन्युअली आपण केव्हा तयार करतो? 31 डिसेंबर या डेटला. आणि 31 डिसेंबर 2018 डेट ऑफ फायरच्या अगोदर आपलं फायनान्शियल इयर आपण क्लोज केलेलं आहे. तर त्या क्लोज झालेल्या फायनान्शियल इयरचा सेल आहे 5 lakh. म्हणजे हा कोणता सेल असणार आहे? ॲन्युअल सेल असणार आहे. पुढची इन्फॉर्मेशन बघा. द सेल्स ड्युरिंग द पिरियड ऑफ डिसलोकेशन वेअर ₹80,000. आग लागल्यामुळे आपल्या व्यवसायाला जागा नाही आहे आणि असं असताना सुद्धा आपण विक्री केलेली आहे ₹80,000. आणि पुढे म्हटलेलं आहे अँड फॉर द करस्पॉन्डिंग पिरियड इन प्रिसिडिंग इयर वेअर ₹1,80,000. तर चालू वर्षाचा जो डिसलोकेशनचा पिरियड आहे तर तोच कालावधी परंतु मागच्या वर्षाचा परंतु मागच्या वर्षीचा. तर त्या मागच्या वर्षाच्या त्या कालावधीमध्ये 1,80,000 एवढा आपला सेल्स झालेला होता. पुढे ते सांगतात द एक्सपेन्सेस इन्कर टू मिटिगेट लॉस वेअर ₹8,000. आणि पुढे आहे द सेव्हिंग ऑन इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस ड्यू टू द फायर अमाऊंटेड टू ₹2,000. इथं बघा की आपल्याला ₹8,000 एक्स्ट्रा खर्च करावा लागला आणि आग लागल्यामुळे आपल्या काही फिक्स एक्सपेन्सेसमध्ये स्टँडिंग चार्जेसमध्ये आपली बचत पण झालेली आहे. तर हे 2 वेगळे आयटेम ह्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला आलेले दिसत आहे. आणि शेवटची अमाऊंट आहे द अमाऊंट ऑफ पॉलिसी वॉज ₹1,57,200 आणि ही आहे अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी. तर या पद्धतीने आपल्याला हा प्रॉब्लेम दिलेला आहे. तर चला मित्रांनो, आता आपण हा प्रॉब्लेम प्रत्यक्ष सोडवायला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता आपण हा प्रत्यक्ष प्रॉब्लेम सोडवायला घेऊया. तर आता मित्रांनो, प्रॉब्लेम सोडवत असताना मी तुम्हाला पूर्वी स्टेप्स सांगितलेल्या आहेत. तर त्या स्टेप्सनुसार आपण जाणार आहोत. मग चला आता इथं मी टायटल देतो कॅल्क्युलेशन ऑफ क्लेम फॉर लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी. तर तो आपण कॅल्क्युलेट करणार आहोत.
आणि तो कॅल्क्युलेट करण्यासाठी आता आपण स्टेपनुसार गेलो तर जास्त लवकर लक्षात राहतं, म्हणून याला मी स्टेप नंबर 1 असं नाव देतो. आणि काय तुम्हाला मी स्टेप नंबर 1 सांगितली होती, तर स्टेप नंबर 1 मी तुम्हाला सांगितलेली होती ती म्हणजे कॅल्क्युलेट शॉर्ट सेल्स. म्हणजे आग लागल्यामुळे आपल्या व्यवसायाची किती विक्री होऊ शकली नाही, तर ती ही पहिल्या स्टेपमध्ये आपण कॅल्क्युलेट करायची असते. हे लक्षात ठेवा. मग हा शॉर्ट सेल कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला एक सूत्र लक्षात ठेवायचं असतं, फॉर्म्युला लक्षात ठेवायचा असतो. आणि काय आहे तो फॉर्म्युला मी तुम्हाला पूर्वीच सांगितला होता की 2 कॉलम करायचे. एक असतो पर्टिक्युलरचा, बरोबर, पर्टिक्युलर्स, आणि दुसरा कॉलम आहे रुपीजचा. मग पर्टिक्युलर्समध्ये घ्यायचं सेल्स ड्युरिंग द लास्ट इयर करस्पॉन्डिंग टू इंडेमिनिटी पिरियड. बरोबर. तर हे पहिलं वाक्य इथे लिहायचं, सेल्स ड्युरिंग द लास्ट इयर करस्पॉन्डिंग टू इंडेमिनिटी पिरियड. मग आता हा पिरियड आपल्याला शोधायचा आहे आणि तो शोधण्यासाठी आपण आपल्या प्रॉब्लेमकडे जाऊया. मग आता प्रॉब्लेममध्ये बघा, ही जी काही इन्फॉर्मेशन त्यांनी आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे त्यामध्ये आपल्याला सी ही किंवा थर्ड इन्फॉर्मेशन आहे ती महत्त्वाची आहे. वाचा बरं काय आहे ती. ए फायर ऑकर्ड ऑन 30th एप्रिल 2019. 30th एप्रिल 2019 या डेटला आपल्याला आग लागलेली दिसते. आणि पुढे काय सांगतात ते, द पिरियड ऑफ इंडेमिनिटी 6 months. आणि हा जो काही कालावधी आहे डिसलोकेशनचा, हा कालावधी किती आहे, 6 months एवढा आहे. बरोबर. तर मग आता आपण प्रत्यक्ष तो कालावधी इथं कॅल्क्युलेट करूया. तर चला बरं आपण आता तो कालावधी इथं घेऊया. मग इथे मी वाक्य लिहिलेलं आहे बघा, सेल्स ड्युरिंग द लास्ट इयर करस्पॉन्डिंग टू इंडेमिनिटी पिरियड, दॅट इज. आता आग किती तारखेला लागली होती मित्रांनो, तर त्यांनी दिले आपल्याला इथे बघा 30th एप्रिल. मग 30th एप्रिलचा पुढचा दिवस म्हणजे कोणता येतो, तर तो येतो 1 मे. परंतु कालावधी कोणता घ्यायचा, मागच्या वर्षाचा. आग लागली आहे 19ला, मग मागचं वर्ष म्हणजेच कोणतं, 2018. किती महिने हा कालावधी सांगितलाय त्यांनी आपल्याला, द पिरियड ऑफ इंडेमिनिटी इज 6 months. मग इथून पुढे 6 महिने काउंट करा. बरोबर. 1 मे 2018 पासून पुढचे 6 महिने म्हणजेच अप टू ऑक्टोबर येतं. बरोबर. 31 ऑक्टोबर 2018. तर हा आपला मागच्या वर्षाचा इंडेमिनिटी पिरियड असणार आहे. मग ह्या मागच्या वर्षाच्या पिरियडमध्ये आपला सेल्स किती झाला तर तो घ्यायचा आहे बघा. बरोबर. मग त्यासाठी तुम्ही ह्या 5th इन्फॉर्मेशनकडे या. द सेल्स ड्युरिंग द पिरियड ऑफ डिसलोकेशन वेअर ₹80,000 अँड फॉर द करस्पॉन्डिंग पिरियड इन प्रिसिडिंग इयर वेअर ₹1,80,000. प्रत्यक्ष जो चालू वर्षाचा इंडेमिनिटी पिरियड आहे त्या कालावधीत आपण 80,000 रुपयाचा सेल्स करू शकलो, परंतु तोच कालावधी परंतु मागच्या वर्षाचा. म्हणजे आपण हा जो इथं कालावधी लिहिला ना 1/5/2018 ते 31/10/2018 या कालावधीमध्ये आपला सेल्स किती झाला आहे, 1,80,000 एवढा. मग तो इथं घ्यायचा 1,80,000. बरोबर. तर या पद्धतीने सेल्स ड्युरिंग द लास्ट इयर करस्पॉन्डिंग टू इंडेमिनिटी पिरियड, दॅट इज फ्रॉम 1 मे 2018 टू 31 ऑक्टोबर 2018 वेअर ₹1,80,000 हा घेतला आपण. आता जर प्रॉब्लेममध्ये तुम्हाला काही इन्क्रीजिंग ट्रेंड दिले असतील सेल्सचे वगैरे तर ते ॲड करायचे असतात, परंतु असं आपल्याला प्रॉब्लेममध्ये कुठेही सांगितलेलं नाही, त्यामुळे आपण ते काही विचारात घेणार नाही. मग आता हा जो काही सेल्स आहे मागच्या वर्षाचा, या सेल्समधनं आपल्याला ॲक्च्युअल इंडेमिनिटी पिरियडमधला जो सेल्स असतो लेस करायचा असतो. म्हणून इथं
पुढच्या ओळीवर टायटल द्या, लेस ॲक्च्युअल सेल्स ड्युरिंग इंडेमिनिटी पिरियड. बरोबर, जो काय ॲक्च्युअल इंडेमिनिटी पिरियड आहे तर त्या ॲक्च्युअल इंडेमिनिटी पिरियडमधला जो सेल्स असेल तो त्यातनं मायनस करायचा. आणि तो दिलेला आहे बघा ह्या 5 नंबरच्या इन्फॉर्मेशनमध्ये. द सेल्स ड्युरिंग द पिरियड ऑफ डिसलोकेशन वेअर ₹80,000, 80,000 एवढा आहे, म्हणून तो 80,000 यातनं वजा करा. मग इथनं मायनस केला 80,000. मग 1,80,000 मायनस 80,000 म्हणजेच रक्कम आपल्याला किती मिळाली? 1 lakhs. तरी एवढी रक्कम आपल्याला ह्या ठिकाणी मिळाली. हा काय आहे आपला शॉर्ट सेल्स. म्हणजे आग लागल्यामुळे आपण एवढ्या रकमेचा सेल्स करू शकलेलो नाही आहे, एवढी विक्रीमध्ये आपली घट झालेली आहे, हे आपण या पहिल्या स्टेपच्या साहाय्याने शोधलं. त्यानंतर जाऊया आपण स्टेप नंबर 2 कडे. मग आपण इथं टायटल देऊया स्टेप नंबर 2. आणि काय आहे स्टेप नंबर 2? तर स्टेप नंबर 2 आहे कॅल्क्युलेट GP रेट. तर दुसऱ्या स्टेपमध्ये GP रेट कॅल्क्युलेट करायचा. मग GP रेट कॅल्क्युलेट करण्यासाठीचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत असला पाहिजे. मग तो मी या ठिकाणी लिहितो, GP रेट इज इक्वल टू नेट प्रॉफिट प्लस इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस, बरोबर, डिवायडेड बाय ॲन्युअल सेल्स इंटू 100. तर हा तो फॉर्म्युला आहे. मग चला मित्रांनो, आपण या फॉर्म्युल्यामध्ये या ज्या काही फिगर आपल्याला हव्या आहेत तर त्या प्रॉब्लेममध्ये शोधू आणि इथं टाकूया. इथं काय म्हटलं आहे? NP. चला मग NP कुठं दिला आहे आपल्याला? तर 2 नंबरच्या इन्फॉर्मेशनमध्ये दिलेलं बघा, नेट प्रॉफिट प्लस इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस फॉर द इयर एंडेड 31 December 2018 अमाउंटेड टू ₹2 lakhs. 31 December 2018ला संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये 2 लाख रुपयांचा NP आणि इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस असे एकत्रित दिलेले, म्हणजे NP प्लस इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस या दोघांची टोटल आपल्याला दिलेली आहे. म्हणून ही टोटल या ठिकाणी आपण घेणार आहोत 2 lakhs डिवायडेड बाय, म्हणजे NP प्लस इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस या दोघांची टोटल भागिले काय म्हटलं इथं? ॲन्युअल सेल्स. मग आता ॲन्युअल सेल्स कुठे दिलेला आहे आपल्याला? आहे बघा आपल्याकडे 4th नंबरची इन्फॉर्मेशन बघा, द सेल्स फॉर द इयर एंडेड 30th April 2019 वेअर ₹5,24,000 अँड फॉर द इयर एंडेड 31 December 2018 वेअर ₹5 lakh. 31 एप्रिल 2019ला संपलेले 12 महिने आणि तो जो काही सेल आहे 5,24,000 हा स्टँडर्ड सेल्स आहे. कारण आग लागली त्या तारखेला संपलेल्या 12 महिन्यांचा सेल हा स्टँडर्ड सेल्स असतो. तर अकाउंट ज्या तारखेला आपण अगोदर क्लोज करतो, फायनान्शियल इयर ज्या तारखेला आपण क्लोज करतो, त्या फायनान्शियल इयरचा जो सेल्स असतो त्याला आपण ॲन्युअल सेल्स असं म्हणतो. आणि तो ॲन्युअल सेल्स आहे 31 December 2018चा ₹5 lakhs. म्हणजेच आपल्याला ॲन्युअल सेल्स माहीत झाला 5 lakhs इंटू 100. आणि मग चला मित्रांनो, करा बरं हा फॉर्म्युला सॉल्व. आणि पर्सेंटेज किती येतात? 2 lakh डिवायडेड बाय 5 lakh इंटू 100. आणि पर्सेंटेज आपल्याला मिळतात 40%, 40%. या पद्धतीने आपण स्टेप नंबर 2 पूर्ण केली. चला आता मित्रांनो आपण जाऊया स्टेप नंबर 3 कडे. स्टेप नंबर 3 काय आहेत बरं आपली? तर ती आहे कॅल्क्युलेशन ऑफ लॉस ऑफ प्रॉफिट. लॉस ऑफ प्रॉफिट. आणि हा लॉस ऑफ प्रॉफिट कॅल्क्युलेट करणं पण खूप सोपं आहे, परंतु त्याचाही फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला तुम्हाला माहीत असला पाहिजे. मग ह्या ठिकाणी मी तो फॉर्म्युला लिहितो. आणि काय आहे तो फॉर्म्युला बरं? तर तो आहे स्टेप नंबर 1 इंटू स्टेप नंबर 2. म्हणजेच काय? शॉर्ट सेल्स इंटू GP रेट. तर हा तो फॉर्म्युला आहे. आलं लक्षात? म्हणजे स्टेप नंबर 1 इंटू स्टेप नंबर 2. मग स्टेप नंबर 1 किती रक्कम होती? 1 lakhs. शॉर्ट सेल आहे आपला 1 lakhs इंटू GP रेट जस्ट आत्ता आपण काढला, किती पर्सेंट होता तो?
40%. मग 1 लाखच्या 40% म्हणजेच अमाऊंट किती आली? 40,000. बरोबर. 40,000 रुपये हा आपला आला लॉस ऑफ प्रॉफिट. मित्रांनो, आता तिसरी स्टेप आपण पूर्ण केल्यानंतर आता आपल्याला जायचं आहे स्टेप नंबर 4 कडे. म्हणून मी टायटल देतो स्टेप 4. बरोबर. आणि त्या स्टेप नंबर 4ला काय म्हणायचं? कॅल्क्युलेशन ऑफ नेट लॉस ऑफ प्रॉफिट. आता हे असं वेगळं टायटल आपण का दिलं? कॅल्क्युलेशन ऑफ नेट लॉस ऑफ प्रॉफिट. त्याचं कारण तुम्हाला सांगतो बघा. या प्रॉब्लेममध्ये शेवटच्या ज्या काही 2 इन्फॉर्मेशन आहेत त्या एकदा बघा बरं. एफमध्ये बघा त्यांनी काय सांगितलं? द एक्सपेन्सेस इन्कर टू मिटिगेट लॉस वे ₹8,000. इथं आग लागल्यामुळे आपल्याला जे काही नुकसान होते तर ते नुकसान सहन करता यावं म्हणून आपल्याला अधिकचा 8,000चा 8,000चा ॲडिशनल एक्सपेन्सेस करावा लागला. आणि परत पुढे असं त्यांनी म्हटलंय द सेव्हिंग ऑन इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस ड्यू टू फायर अमाऊंटेड टू ₹2,000. एवढंच नाही तर आग लागल्यामुळे आपला जो काही स्थिर स्वरूपाचा खर्च आहे, स्टँडिंग चार्जेस आहे, त्यामध्ये 2,000 रुपयांची बचत पण झालेली. मग जेव्हा प्रॉब्लेममध्ये तुम्हाला असे ॲडिशनल एक्सपेन्सेस दिले जातील किंवा सेव्हिंग दिलं जाईल तर तेव्हा अशा वेळी आपल्याला ही चौथी स्टेप करणं अनिवार्य असतं. आणि म्हणून मग आपण टायटल ह्या ठिकाणी दिलं कॅल्क्युलेशन ऑफ नेट लॉस ऑफ प्रॉफिट. मग हा नेट लॉस कसा काढायचा? तर खूप सोपं आहे. तर तिसऱ्या स्टेपमध्ये जी रक्कम आपण काढली लॉस ऑफ प्रॉफिटची ती अगोदर फर्स्ट लाईनवर घ्यायची. मग इथं मी लिहितो लॉस ऑफ प्रॉफिट. ही कुठं सापडली आपल्याला? तर ॲज पर स्टेप नंबर 3 नुसार जी रक्कम आली ती. आणि ती मी इथं आउटरला घेतली 40,000. आपण 40,000 रुपये ऑलरेडी काढली होती की नाही? बरोबर. तर ते 40,000 आपण या ठिकाणी घेतलेत. तर चला आता पुढे. आता ह्या प्रॉब्लेममध्ये त्यांनी काय म्हटलं? द एक्सपेन्सेस इन्कर टू मिटिगेट लॉस वे ₹8,000. पण काय झालंय की आपल्याला 8,000 रुपयांचा अधिकचा खर्च करावा लागलाय आग लागल्यामुळे. म्हणजेच आपलं 8,000ने नुकसान वाढलं की नाही? नुकसान वाढतंय म्हणजेच हा लॉस वाढला, लॉस ऑफ प्रॉफिट वाढतोय आपला. म्हणून ह्या लॉस ऑफ प्रॉफिटमध्ये हा जो ॲडिशनल एक्सपेन्सेस आहेत तर तो काय करायचा? ॲड करायचा. म्हणून इथं म्हणायचं ॲड इन्क्रीज इन एक्सपेन्सेस. इन्क्रीज इन एक्सपेन्सेस किंवा ॲडिशनल एक्सपेन्सेस. आणि तो ॲडिशनल एक्सपेन्सेस आहेत 8,000. या दोघांची मी टोटल केली 48,000. म्हणजे याचा अर्थ आत्तापर्यंत माझं आग लागल्यामुळे 48,000 एवढं नफ्याचं नुकसान झालेलं आहे. परत एकदा मी प्रॉब्लेमकडे जातो. काय म्हटलं या प्रॉब्लेममध्ये बघा? द सेव्हिंग ऑन इन्कर्ड स्टँडिंग चार्जेस ड्यू टू फायर अमाऊंटेड टू ₹2,000. 2,000 रुपयांची बचत पण झालेली. बचत झाली म्हणजेच हे जे काही 48,000 तुमचा लॉस ऑफ प्रॉफिट आहे तो कमी होईल की नाही 2,000ने? म्हणून 2,000 रुपये त्यातनं वजा करायचे. लेस सेव्हिंग इन एक्सपेन्सेस. आणि ती सेव्हिंगची अमाऊंट आहे 2,000. म्हणून 2,000 त्यातनं मायनस करायचे. म्हणजेच 46,000 एवढी रक्कम आपल्याला मिळाली. आणि या 46,000ला काय म्हणायचं? नेट लॉस ऑफ प्रॉफिट. नेट लॉस ऑफ प्रॉफिट. आणि नेट लॉस ऑफ प्रॉफिटची रक्कम आपल्याला माहीत झाली 46,000. या पद्धतीने आपण 4th स्टेप कंप्लीट केली. एकदा का आपण ही 4th स्टेप कंप्लीट केली की मग जायचं स्टेप नंबर 5 कडे. आता स्टेप नंबर 5 मध्ये काय करायचं? जर तुम्हाला प्रॉब्लेममध्ये पॉलिसीची अमाऊंट दिलेली असेल ना तर ह्या पॉलिसीच्या अमाऊंटचं कम्पॅरिझन आपल्याला GP ऑन ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स बरोबर करायचं असतं. आणि त्याद्वारे ॲव्हरेज क्लॉज आहे की नाही ते शोधायचं. तर शेवटची इन्फॉर्मेशन बघा. द अमाऊंट ऑफ पॉलिसी वॉज ₹1,57,200. पॉलिसीची अमाऊंट दिलेली आहे. तर आता आपल्याला ह्या रकमेची तुलना कशाबरोबर करायची? तर
GP ऑन ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स बरोबर, आणि मग त्याद्वारे ॲव्हरेज क्लॉज प्रॉब्लेममध्ये आहे की नाही ते आपण बघणार आहोत. मग इथं मी पुढचं टायटल देतो, स्टेप नंबर 5, कॅल्क्युलेशन ऑफ क्लेम, कॅल्क्युलेशन ऑफ क्लेम ॲज पर ॲव्हरेज क्लॉज, ॲज पर ॲव्हरेज क्लॉज. मग ॲव्हरेज क्लॉजनुसार आता माझा क्लेम मला काढावा लागेल की नाही, तर त्यासाठी मला अगोदर काय माहीत असावं लागतं, तर अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसीची रक्कम, तर ती आहे माझ्याकडे. दुसरी रक्कम कोणती माहीत असावी लागते, तर GP ऑन ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स माहीत असावा लागतो. मग तो मी अगोदर इथं काढतो. मग ॲव्हरेज क्लॉजसाठी पहिलं कॅल्क्युलेशन मी इथं घेतो, GP ऑन ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स बरोबर. मग आता GP ऑन ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्ससाठी अगोदर मला स्टँडर्ड सेल्स माहीत असला पाहिजे, आणि स्टँडर्ड सेल्स आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे. डी नावाची इन्फॉर्मेशन बघा, द सेल्स फॉर द इयर एंडेड 30 एप्रिल 2019 वेअर ₹5,24,000. म्हणजेच आपला स्टँडर्ड सेल्स आहे ₹5,24,000. स्टँडर्ड सेल्स कसा शोधायचं तुम्हाला मगाच सांगितलं की नाही, की आग लागली त्या तारखेला संपलेले जे 12 महिने आहेत त्या 12 महिन्यांचा जो सेल्स असतो त्याला स्टँडर्ड सेल्स असं म्हणतात. तो आहे 5,24,000. ॲडजस्टेड म्हणजे काय, इन्क्रीजिंग ट्रेंड त्यात ॲड करायचा, परंतु ह्या प्रॉब्लेममध्ये कोणतीच इन्क्रीजिंग ट्रेंड दिलेला नाही आहे, त्यामुळे यात ॲडिशन काहीच येणार नाही. म्हणजे ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स हा आपला असणार आहे 5,24,000. आणि आता या स्टँडर्ड सेल्सला जे आपले सेकंड स्टेपमध्ये GPचे पर्सेंटेज मिळाले 40%, त्याने काय करायचं, गुणायचं, म्हणून इंटू GP रेट, म्हणजेच किती, 40%ने त्याला गुणा, म्हणजेच तुम्हाला काय मिळेल, GP ऑन ॲडजस्टेड स्टँडर्ड सेलची रक्कम माहीत होणार आहे. मित्रांनो, जर आपण 2,24,000 या रकमेला 40% इंटू केलं तर आपल्याला रक्कम किती मिळते, 2,09,600 एवढी रक्कम मिळते बरोबर. आणि एकदा का हा GP ऑन ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स मिळाला की या रकमेचं कंपॅरिझन कशाबरोबर करायचं, तर त्या रकमेचं कंपॅरिझन करायचं आपल्या द अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी बरोबर. आणि अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी किती आहे आपली, 1,57,200 याबरोबर. आणि जर ह्या इन्शुरन्स अमाऊंटपेक्षा इन्शुरन्स पॉलिसीच्या रकमेपेक्षा जर GP ऑन ॲडजस्टेड स्टँडर्ड सेलची रक्कम जास्त असेल तर तिथं काय असतो, ॲव्हरेज क्लॉज असतो. मग आता तुमच्या लक्षात येईल बघा, GP ऑन ॲडजस्टेड स्टँडर्ड सेलची रक्कम किती आलेली दिसते, 2,09,600, आणि पॉलिसीची रक्कम किती आहे आपली, 1,57,200. म्हणजेच याचा अर्थ GP ऑन ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स इन्शुरन्स पॉलिसीच्या रकमेपेक्षा जास्त आहे, म्हणजेच इथं ॲव्हरेज क्लॉज आहे. म्हणून इथं ॲव्हरेज क्लॉजनुसार आपल्याला आपल्या इन्शुरन्स क्लेमचं कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. आणि मग अशा वेळेस आपल्याला आपला फॉर्म्युला लिहावा लागतो ॲव्हरेज क्लॉजचा, आणि तो फॉर्म्युला आता आपण या ठिकाणी लिहू. आणि तो फॉर्म्युला आहे अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी, अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी इंटू नेट लॉस ऑफ प्रॉफिट डिवायडेड बाय GP ऑन ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स. तर हा ॲव्हरेज क्लॉजनुसार इन्शुरन्स क्लेम कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आहे. तर चला मग आता आपण यामध्ये या सगळ्या फिगर्स टाकूया. आपली अमाऊंट ऑफ इन्शुरन्स
पॉलिसीची रक्कम आहे 1,57,200 इंटू ही रक्कम अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी कुठे दिलेली असते? प्रॉब्लेममध्ये दिलेली असते. ही बघा इथं दिलेली आहे. त्यानंतर नेट लॉस ऑफ प्रॉफिट हा आपण कुठे शोधला? तर 4th स्टेपमध्ये शोधला होता. तो किती आला होता? 46,000 बरोबर, डिवायडेड बाय GP ऑन ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स जो आपण आत्ता जस्ट इतकाच शोधला तो किती होता? 2,09,600 एवढा होता. आणि करा बरं हा सॉल्व. 1,57,200 इंटू 46,000 डिवायडेड बाय 2,09,600 आणि आता आपल्याला आपलं उत्तर येताना दिसतंय 34,500. म्हणजे जरी तुमचं नुकसान हे 46,000 एवढं झालेलं असलं तरी ॲक्च्युअल तुम्हाला इन्शुरन्स कंपनीकडनं लॉस ऑफ प्रॉफिट अंतर्गत किती क्लेम मिळणार आहे? 34,500 एवढ्याच रकमेचा क्लेम मान्य होणार आहे किंवा मिळणार आहे. तर या पद्धतीने जर आपल्याला ॲडिशनल एक्सपेन्सेस किंवा सेव्हिंग इन एक्सपेन्सेस दिलेले असतील तर त्याचा प्रॉब्लेम आपण सॉल्व करणार आहोत. धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल.